आपल्याला बोलण्यापासून तर प्रत्येक गोष्टी कशा निर्माण करायचे, माणूस म्हणून माणसाला माणसाचे अधिकार कसे दिलेले आहेत हे आपल्याला संविधान सांगतो. जसं आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म अंगीकारण्याचा अधिकार आहे, तसंच आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक कोणत्या जाती धर्माचा असो तो त्याचा धर्म ग्रंथ ठेवतो. तसंच प्रत्येक माणसाने एक संविधानाची प्रत स्वतःपाशी ठेवायला पाहिजे. आणि ती फक्त ठेवायलाच नाही पाहिजे, तर त्याच्यामध्ये काय काय कलम असतात ते वाचून सुद्धा घ्यायला पाहिजे. कारण की आपण विद्यार्थी देशामध्ये आहोत. जर आपल्याला स्वतःचा अधिकार आणि कर्तव्य हे जर आपल्याला माहित नसतील तर आपण काय करायचं. प्रत्येक जण, मी आवर्जून प्रत्येक वेळेस हीच गोष्ट सांगतो सर, प्रत्येक जण येते, प्रत्येक संघटनेवाले असतात, प्रत्येक मोर्चेवाले असतात, प्रत्येक पक्षवाले असतात, प्रत्येक जण सांगतात की माझा हे अधिकार आहे, माझा हे हक्क आहे. पण कोणी सांगते का तुमचे हे सुद्धा कर्तव्य आहेत म्हणून? बिलकुल सांगत नाही. माझ्या समाजाबद्दल, माझ्या देशाबद्दल माझं काय कर्तव्य आहे हे सुद्धा ठणकावून सांगायला पाहिजे. दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे सर. मी एका गावाहून जात होतो, रस्त्याला हॉटेलवर थांबलो. 12वीचे विद्यार्थी असतील, गाडी पळवत येत होते आणि मी नाश्ता करण्यासाठी त्या हॉटेलवर थांबलो. जवळून ते मुलगा गेला, तो दारूचा वास आला त्याच्यात. टचकन माझ्या मस्तकामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की आपला समाज व्यवस्था कोणत्या दिशेने जात आहे, कोणत्या भरकटत व्यवस्थेत जात आहे. जर 12वीचा विद्यार्थी जर नशेच्या मध्ये जर गुंतून स्वतःचा संसार, स्वतःचे आई वडील आणि एवढंच नव्हे तर समोरची पिढी सुद्धा बर्बाद करत असेल, तर आपण शिकलेल्या लोकांचं कर्तव्य नाहीत का फील्डवर जाऊन काम करायचं? बाबासाहेब आंबेडकर जेव्हा एक गोष्ट सांगतात, जेव्हा त्यांनी कॉलेज निर्माण केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेजला, तिथे यायचे बहुजनाचे लोक, शिष्यवृत्ती घ्यायचे, शिकायचे, पदव्युत्तर राहायचे आणि नोकरीला लागायचे. पण नंतर फील्डवर जाऊन समाजामध्ये काय चालू आहे, समाजाला काहीतरी आपलं देणं आहे हे डुंकू सुद्धा पाहत नव्हतं. एका वेळी विद्यार्थ्याला मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब चिडून म्हणले, साक्षात मी जे आयुष्य खपवलं तुमच्यावर, रात्र दिवस केलं, ते माझं काय उपयोगाचं आहे का? कारण की मी 12-12 तास अभ्यास करतो, माझा सगळा संसार उद्ध्वस्त करून मी तुमच्यासाठी लढलो, या समाजासाठी लढलो. ज्या समाजाला कोणी स्पर्श करायला तयार नव्हतं त्याला माणूस म्हणून माणसासारखं वागवण्यासाठी मी रात्राचे दिवस केले. आणि तेच जर युवक जर आज शिकून सवरून मोठ्या पदावर जात असतील आणि ते जर नंतर समाजाचं काहीच देणं घेणं नाही आणि हे भावना जर घेऊन जर समोर जात असतील, तर माझ्या शिकून आणि माझ्या कामाला काहीच अर्थ राहणार नाही. आज शेतकऱ्याचा प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न आहे. आपण शिकतो सर, आताच म्हटले सर की स्पर्धेचे युग आहे. खरंच स्पर्धेचे युग आहे, भरपूर स्पर्धा आहे. पण त्याला सुद्धा आपल्याला उपाययोजना करता येईल. सगळेच विद्यार्थी लागतीलच असं नाही.